बाकीच्या ज्या गोष्टी तिथं घडल्या त्याच्या प्रत्येकाच्या दोन बाजू आहेत, त्यावर मी भाष्य करणं चुकीचं राहील. मात्र मला एक गोष्ट निश्चित वाईट वाटते की आंदोलन करणं हा सगळ्यांचा अधिकार आहे. आंदोलन केलं पाहिजे, आपल्या हक्कासाठी केलं पाहिजे. मात्र देशाच्या प्रधानमंत्री जे 12 वर्ष देशाची सेवा करतायत त्यांना आई बहिणीच्या नावाने शिव्या देणं, अपशब्द वापरणं, हे जरा अतिरेक किंवा अति झालं. अतिरेक म्हणजे मी अतिरेक कोणाला म्हणत नाही, जे काही कोणी म्हटलं असेल तुम्ही परत माझे शब्द घुमवतात. म्हणजे ज्या पद्धतीने प्रधानमंत्र्यांना खालच्या पातळीवर शिव्या दिल्या गेल्या, ज्या पद्धतीने प्रधानमंत्र्यांच्या बाबतीत पोस्टर बनवले गेले, हे मला योग्य वाटलं नाही. आंदोलन सरकारविरोधात करा, तुमची भूमिका असली पाहिजे. तुम्ही सरकारला वाटेल ते बोला. व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीचं आई आज या धर्तीवर नाही, तिच्याबद्दल अपशब्द वापर, हे लोकतांत्रिक प्रक्रियेसाठी घातक आहे. हे घातक आहे. 12 वर्ष आज देश चालवणारा माणूस, त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. तुम्ही त्याच्या विरोधात बोला, ठीक आहे. त्यांचं सरकारची भूमिका तुम्हाला पटली नसेल, सरकारचे मुद्दे पटले नसतील, आम्ही मान्य करतो की नीट लीक होत होतं, चुकीचं होत होतं, योग्य तो निर्णय झाला आणि आता सरकार पुढे ते टाळेल. पण अशा प्रकारे आपल्या देशाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला खालच्या पातळीवर कोणी बोट दाखवत आहे, हे या गोष्टीचा मी आवर्जून निषेध करतो की हे नव्हतं झालं पाहिजे. महाराष्ट्रात झालं, मुंबईला झालं, ठाकरे पण बोलतात त्याच्यामध्ये एक राजकीय म्हणून कसं बघतो त्यावर आता ऑलरेडी फडणवीस साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की त्यांना कुठंही जुन्या कालावधीमध्ये कुठलाही आनंद साजरा करायला मिळाला नाही. या निमित्ताने त्यांना आनंद साजरा करायची संधी मिळाली. ते आपण म्हणतो ना की लग्न दुसरं होतं आणि हे बराती म्हणून तिथं पोहोचले, तर करू शकते. आता त्याला काही करू शकत नाही. शब्द ज्या कारणास्तव पतविक्रेत्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारांची या पतविक्रेत्यांमध्ये घुसखोरी झालेली, आणि आता तुम्ही जो हॉकर झोनचा निर्णय घेताय, तिथंच सगळे पतविक्रेते गोळा होतील आणि तिथंच धंदा करतील. आता त्या ठिकाणी पण हेच लोक तिथं जमा होणार, तर त्याबद्दल कसं त्यांना नियमावली बाहेर येऊ द्या. तुम्हाला जे तुमच्या भावना आहेत त्याच माझ्या भावना आहेत. तुम्ही पत्रकार आहेत, ग्रामस्थ पण आहात. जेवढी काळजी तुम्हाला तुमच्या परिवाराची, त्यापेक्षा जास्त काळजी मला तुमच्या परिवाराची आहे. तर जे नियमावली बनेल हे पूर्णपणे वॉटर टाईट राहणार. आणि तुम्हालाही माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात बोलणारा मी कदाचित एकमेव लोकप्रतिनिधी जेवढं ओपनली कारवाई करतोय. कारण की आपण ना त्यांच्या हप्त्याला बळी पडलेलो आहे, ना आपण कोणाला घाबरतो. जनता ही सर्वोपरी आहे, जनतेसाठी आपण काम करतो. तुम्हाला आलेल्या नियमावलीमध्ये कुठल्याही प्रकारे गुन्हेगारीला यामध्ये वाव मिळेल अशा प्रकारे तुम्हाला कुठलाही नियम दिसणार नाही.